गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, आज आहे शुक्रवार, म्हणजेच मार्केट ट्रेंडिंग राहण्याचा दिवस. त्यामुळे आज फार हायली पॉसिबिलिटी आहे की मार्केट ट्रेंडिंग राहू शकतं आणि काही संकेतही ग्लोबली तसेच आहेत. तर पाहूयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर काल रात्री US मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर जॉबलेस क्लेम डेटा आला जो एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आला. म्हणजेच काय की जे स्पीच USच्या फेड चेअरमॅननं दिलं होतं तर ते कुठेतरी खोटं ठरताना दिसतंय, कारण त्यानंतर 2 डेटा आले की जे दोन्ही डेटा इन्फ्लेशनला आपण काय म्हणतो की कंट्रोल करणारे आहेत, इन्फ्लेशन वाढवणारे नाहीत. परंतु त्यांनी तर असं सांगितलं होतं की इन्फ्लेशन वाढणार आहे. त्यामुळेच तर मार्केट पडलं होतं, म्हणजे इव्हन जगातले सगळे मार्केट्स त्यांच्यामुळे पडले होते. तर मग आता जॉबलेस क्लेम डेटा चांगला आल्यामुळे तिथे मार्केट न्यूट्रल राहिलेलं आहे. आपण काय म्हणतो की फार काही पॉझिटिव्ह नाही पण निगेटिव्ह बिलकुल नाही आहे. आपण काय म्हणू शकतो की हायर बायसमध्ये कन्सॉलिडेशन तिथे मार्केट करतंय. जर आपण एशियन मार्केट जर पाहिले तर ॲज युजल मिक्स आहेत, काही अप काही डाऊन, परंतु फार काही सिग्निफिकंटली कोणी डाऊन नाही आहे. त्यानंतर काही जॅपनीज इकॉनॉमिक डेटा आलेला आहे, तोही एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आलेला आहे. आता येऊयात आपल्या मार्केटकडे. तर काल निफ्टीची एक्सपायरी होती मंथली, त्याच्यामध्ये शेवटी फार उठापटक पाहायला मिळाली, परंतु मार्केट जिथे आहे तिथेच क्लोज झालेलं आहे. म्हणजेच काय की डाऊन साईडला 23,650 आणि हायर साईडला 23,850 हा जो झोन आहे हा खूपच महत्त्वाचा ठरतो. कारण डाऊन साईडला मार्केट इझिली जाऊ शकत नाही, कारण खाली 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि हायर साईडला मार्केटला जाऊ दिलं जात नाही आहे. त्यामुळे आपण बघितलं तर गेले 3 दिवस सलग मार्केटमध्ये इनसाईड कॅन्डल्स बनत आहेत, की जे म्हणजे आपण काय म्हणू शकतो की हे असं सिग्निफिकंट एक सिम्बॉल आहे की ज्या बाजूला मार्केट ब्रेक करेल ती लेवल, आयदर 23,650 आयदर 23,850, तर त्या साईडला एक हायर मूव्ह आपल्याला पाहायला मिळू शकतो खूप इझिली. म्हणजे आपण त्याला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन म्हणू शकतो. तर मग आता जर आपण पाहिलं तर आज जर कालचा डेटा जर आपण पाहिला FISDIचा, तर साधारण 2,400 कोटींच्या आसपास FISने सेलिंग केलेलं आहे पुन्हा एकदा, आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 3,300 कोटींचं बाईंग केलेलं आहे. म्हणजेच काय की इव्हन एवढ्या सगळ्या त्यांच्याकडे विकेंड्स असताना, सुट्ट्या असताना सुद्धा ते लोक सेल करत होते. त्यामुळे त्यांच्याकडे जो काही इयर एंड आहे फायनान्शियल, तर त्याच्यासाठी मे बी ते प्रॉफिट बुकिंग करत असतील, वॉट एव्हर. जर आता आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर याच्यामध्ये आज मेटल पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे, कारण गव्हर्नमेंटनं मेटलच्या इम्पोर्टवरती थोडेसे रिस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत, कारण इयरली कोटा जो आहे तर तो एक्सीड झालेला आहे. त्यामुळे आपल्याकडे जे मेटल स्टॉक्स आहेत तर ते आज तुम्हाला चांगले ग्रीनमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर बँकिंग स्टॉक थोडेसे फोकसमध्ये राहतील आणि ओव्हरऑल मार्केटही फोकसमध्ये राहील. त्याचं कारण महत्त्वाचं आहे, ते म्हणजे की एक न्यूज अशी आलेली आहे, मे बी खरी असण्याची शक्यता फारच कमी आहे, परंतु ती न्यूज अशी आलेली आहे की जो काही पर्सनल इन्कम टॅक्स आहे तर तो येणाऱ्या 1 फेब्रुवारीला जे काही बजेट आहे त्याच्यामध्ये 15 लाखापर्यंतचा पर्सनल इन्कम टॅक्स हा पूर्णपणे ॲबॉलिश केला जाईल, म्हणजे पूर्णपणे कट केला जाईल आणि त्याच्या पुढेच टॅक्स लागेल. तर अशा पद्धतीचं म्हणणं आहे, परंतु हे एकंदर कुठल्याही अँगलने खरं वाटत नाही. परंतु ज्याला कोणा मार्केटमध्ये आपण काय म्हणतो की एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट क्रिएट करायचा आहे किंवा काही ट्रॅप क्रिएट करायचं आहे, तर मे बी त्यांनी ते रुमर्स पसरवलेले असू शकतात. तर त्याचाही इम्पॅक्ट आपल्याला आज मार्केटवरती नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे आज मार्केट पॉझिटिव्ह राहण्याची दाट शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची लेवल म्हणजे 23,850. 23,850 जर क्रॉस करून मार्केट 5 ते 10 मिनटं जर वरच्या साईडला जर सस्टेन झालं तर मग मार्केटमध्ये एक शॉर्ट कवरिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतं आणि पहिला टप्पा राहील 24,050 आणि 24,050 नंतर मग वरच्या लेवल्स ओपन होतील. तर मग पाहूयात की येणाऱ्या पूर्ण दिवसामध्ये काय घडतंय ते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मार्केटमध्ये सध्या पॉझिटिव्हनेस तर आहे सकाळ, परंतु पूर्ण दिवसभरात काय घडेल सांगता येत नाही. परंतु आज शुक्रवार आहे
आणि शुक्रवारी चांगल्यापैकी ट्रेड्स नक्कीच मिळतात असं आपण गेले काही महिने ऑब्झर्व केलेलं आहे. त्यामुळे आज सेन्सेक्सची एक्सपायरीसुद्धा आहे मंथली, तर यामध्ये तुम्हाला देखील फार चांगले ट्रेड्स सेन्सेक्समध्येही पाहायला मिळू शकतात. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.